हरि घर में एक कैला झूमेगा मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे श्री राम मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे श्री राम बोलो सियावर रामचंद्र भगवान की दोनदा म्हणा, एकदा भजनासाठी एकदा लाईटाने म्हणून बोलो सियावर रामचंद्र भगवान की बोलिए सियावर रामचंद्र भगवान की परम पवित्र रामचरितमानस आणि त्या रामचरितमानस त्या ग्रंथाचं खऱ्या अर्थाने प्रस्थान झालेले, त्या स्थापना झालेली सियावर रामचंद्र जी अगर किसी पर कृपा कर दिए, रघुवर ने अगर किस पर कृपा कर दी, कृपा कर दी, तो भगवान की शरण में जो आता है उस पर ही कृपा करते हैं। ज्या तुलसीदास महाराजांनी ग्रंथाचं खऱ्या अर्थाने या कलियुगात एक प्रसाद दिला ग्रंथ रूपानं, कालच्या आपण कथेमध्ये बघितलं, तुलसीदास जी महाराज स्वतःच्या पत्नीला गुरु करतात आणि स्वतःच्या पत्नीचं ऐकून ग्रंथ निर्माण करतात आणि राम भक्त म्हणून या जगाच्या इतिहासात घोषित होतात। असे सियावर रामचंद्राची रामचरितमानस तुलसी रामायण कथा आणि या कथेसाठी सर्व आमचे उपस्थित बंधू सखा संदीपजी महाराज, अतुलजी महाराज, निंबाजी महाराज, आमचे विश्वकर्मा साऊंड सिस्टीम सुरेश दादा, आमचे संमित्र रवींद्रजी महाराज भूतानेकर, भगा महाराज भूतानेकर, उत्तम महाराज भूतानेकर आणि समस्त शिवपुराण उत्सव समिती पुनश्च तुमच्या सर्वांच्या चरणी एकच म्हणतो, गाय चरते रानात ही दामोदर बाबांची भूमी आहे, ही भिमरावदादांची भूमी। गाय चरते रानात, हरण चरते वनात, गाय चरते रानात, हरण चरते वनात, आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या हिंदुस्थानात। काय कृपा असेल हो। काल आपण बघितलं सतीचा प्रसंग आणि पुन्हा पार्वती आणि भोलेनाथांचा विवाह संपन्न झालेला आहे आणि विवाह संपन्न झाल्यानंतर पार्वती माता पुन्हा सांगते, देवा मागच्या जन्मामध्ये मी चुकली, पण आता माझ्यावर काय करा, कृपा करा। याच पुन्हा मला तीच कथा सांगा। कोणती कथा? तीच कथा कोणती? सियावर रामचंद्रांची कथा, रामायण। बघा, जन्माला प्रत्येक जण येतो, मरण प्रत्येकाला आकल आहे आणि पुन्हा जन्म सुद्धा आकल आहे।
करते आणि तेव्हा भोलेनाथ पुन्हा तीच कथा सांगतात. कोणती? रघुकुल रीत सदा चली. रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए राम सिया सिया राम सिया राम सिया राम सियावर रामचंद्र भगवान की. जोर से आवाज आनी चाहिए. बोलिए सियावर रामचंद्र भगवान की. आवाज आला. प्रसन्न राहा. पार्वती माता भोलेनाथाला विनंती करते, मला कथा सांगा. कुणाची कथा? कुणाची? श्री रामचंद्र भगवानची. प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचं नाव काय होतं रे बाळांनो? दशरथ. तो आपला गावच होता ना, दशरथ महाराज. काय नाव होतं? किती वर्ष झाली तरी आज सुद्धा रामप्रभूंचं गुणगान आपण गातो. काय कारण असेल? साधा प्रश्न आहे मला. एकाला विचार म्हणजे तुमच्याकडे लक्षात येईल. किती उभी राहतो काय ना मला तुझं जोरात सांगायचं, घाबरायचं नाही, जोरात. आस्था. वा वा, फार छान नाव आहे. टाळ्या वाजवा. मी आस्थाची अपेक्षा करतोय. मी कधी आस्थावर येईल. आस्था नावाचं चॅनल आहे आणि येईल, तुमच्या पुढे येईल. आस्था चॅनल ज्यांचं आहे त्यांच्याकडे 6 महिने राहिले मी रामदेवजी बाबांकडे बसून उभी राहतो. आस्था चॅनल ज्यांचं आहे ना त्यांच्याकडे 6 महिने राहिले पतंजलीला, हरिद्वारला. नोकरीमुळे आस्था. तुझ्या वडिलांचं नाव मला जयेश. आजोबांचं नाव रघुनाथ. वा 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 वा. रघुनाथांच्या वडिलांचं नाव वा. त्यांच्या वडिलांचं नाव टाळ्या वाजवा तरी. जोरदार वाजवा, जोरदार. आपल्या गावची लेक किती पिढ्यांची नाव सांगितली? 4 पिढ्यांची. बस बघा, बस. इकडं कोण कर फक्त तेवढं नाव विचारणार आहे, जास्त नाही. उठ, उभा राहा, उभा. हा उभा. हा उठला 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 उठला. आस्था तू उभी राहा. झाशीची राणी.
अहिल्याबाई होळकरांचं गाव आहे म्हणून भगिनीने केलेला हा सन्मान आहे. टाळ्या वाजवा. माझी अहिल्या 5 पिढ्यांचं नाव सांगितलं. पंजोबा, खापट पंजोबा, ढोपर पंजोबा इथपर्यंत सुद्धा आपल्या नाव लक्षात नाही. आणि आपल्या आजोबाने आपल्या पंजोबाने किमान आपल्याला 5 एकर 2 एकर 3 एकर जमीन दिली का नाही दिली? दिली. बाळा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव जोरात बोल. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले. यांना जाऊन 400 वर्ष झाले आणि आपल्या खापर पंजोबाला जाऊन 100 वर्ष झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना आपल्याला काय दिलं त्याच्यापेक्षा आपल्या खापर पंजोबाने काय दिलं? आपली वंशावळ वाढवली. आपला जन्म या पुण्य पावनभूमी प्रति पंढरपूर केला तरी सुद्धा आपण खापर पंजोबाचे नाव लक्षात ठेवत नाही. कारण काय? आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव आपण लक्षात ठेवतो शहाजीराजे भोसले. याचं कारण एकच आहे, जे रक्त स्वतःसाठी जगतं लोक त्यांना विसरतात आणि जे रक्त समाजासाठी धर्मासाठी हिंदू राष्ट्रासाठी जगतं लोक त्यांना डोक्यावर घेतात. अशी पुण्य पावनभूमी वंशावळ. प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचं नाव दशरथ. ही वंशावळी पार्वती ऐक तुला सांगतो मी. प्रभू रामचंद्र कोण आहेत पहिले ऐक. सियावर रामचंद्रांची वंशावळी सांगताना माझे भोलेनाथ फार घोळ होता आणि सांगतात ब्रह्माजीचा मुलगा मरीचीचा मुलगा कश्यपचा मुलगा विवस्वानचा मुलगा मनु महाराज. ऐका बरं का, मनु महाराजांचा मुलगा विश्वाकू महाराजांचा मुलगा कुक्षी महाराजांचा मुलगा विकुक्षी महाराजांचा मुलगा बाणचा मुलगा अनरण्याचा मुलगा पृथूचा मुलगा त्रिशंकू महाराजांचा मुलगा युवनाश्व महाराजांचा मुलगा मांधाता आणि मांधाताचा मुलगा सुसंधी महाराज. सुसंधीला 2 पुत्र, एक दुर्वासंधी आणि एक प्रसेनजित महाराजांची वंशावळ झाली नाही माय बाप, पण दुर्वासंधीची वंशावळ पुढे आली. दुर्वासंधीचा मुलगा भरत, ज्या भरतावरनं भारत हे नाव झालं. असे 3 भरत झाले, पण पहिला भरत दुर्वासंधीचा मुलगा भरत राजा. भरताचा पुढचा वंश असत महाराजांचा मुलगा सगर महाराजांचा मुलगा असमंज महाराजांचा मुलगा अंशुमन महाराजांचा मुलगा दिलीप महाराजांचा मुलगा भगीरथ, ज्या भगीरथानं गंगा आणली या पृथ्वीचं नाव होतं. भगीरथ महाराजांचा मुलगा काकूस आणि काकूस महाराजांचा मुलगा रघु महाराज. रघुकुल ललित सदाची आई प्राण जय परवचन जय. रघु महाराजांचा मुलगा प्रबुद्ध महाराजांचा मुलगा शंकर महाराजांचा मुलगा अग्निवर्ण महाराजांचा मुलगा सुदर्शन आणि सुदर्शन महाराजांचा मुलगा शिग्रथ महाराजांचा मुलगा मरु महाराजांचा मुलगा सुश्रुत महाराजांचा मुलगा अंबरीश महाराजांचा मुलगा नहुष महाराजांचा मुलगा ययाती महाराज आणि ययाती महाराजांचा मुलगा नाभाग महाराज आणि नाभाग महाराजांचा मुलगा अजराजा आणि अजराजाच्या पोटी म्हणजे कोणाला दशरथ महाराज आणि दशरथ महाराजांच्या पोटी जन्माला आले ते म्हणजे बोलो सियावर रामचंद्र भगवान. ही वंशावळी सांगताना पार्वतीला वाटतं आणि ज्यांची वंशावळी एवढी मान असेल तर माझे जन्माला येणारे ज्यांची कथा आपण ऐकणार आहेत बालकांडामध्ये ते सियावर रामचंद्र किती मोठे असतील. म्हणून माझी पार्वती माता भजन करते. हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोलो सियावर रामचंद्र भगवान. एक लक्षात ठेवायचं, भजन संपलं का डायरेक्ट हात वर वाढवायचे. सवय लागेल, दुसरा दिवस आहे आज. होईल. आपली कथा 5 दिवसाची. किती दिवसाची आहे? पंचप्राण 5 दिवसाची. पहिला दिवस काल संपन्न झाला. फक्त तुलसी रामायण कथेचं फक्त प्रास्ताविक झालं. आज बालकांडामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. एकूण 7 कांड आहेत, 7 कांड आहेत, म्हणजे 7 सोपान आहेत, 7 भाग आहेत. मला शिवपुराण आयोजक समितीला सांगितलं, मासुळे सर, विश्वनाथ पाटील सर, मटू माऊली, श्रीराम दादा, की कसं कथा 5 दिवसाची. कारण की तारेवरची कसरत आहे मायबाप. पण काय, काल कलश पूजन झालं. मासुळे सरजी काल कलश पूजन झालं आणि त्या कलश पूजनामध्ये खऱ्या अर्थानं तात्यांनी ते कलश पूजन केलं. युवराज तात्यांनी आणि जीवो दादा आपले, हे दोघांनी एका भोळ्या भक्तानं खऱ्या अर्थानं भगवंताचं सुमिरन केलं. त्यांना म्हटलं जय श्रीराम जय श्रीराम म्हणा. त्यांनी इथं कलश पूजन करता करता जो मंत्र चालू केला, आपल्या मंदिरात त्या कलश स्थापना झाली तोपर्यंत मंत्र त्यांनी चालूच ठेवला. त्यांना पार्थ म्हणायला लावला, पण त्यांनी पूर्ण मंदिराचं दर्शन घेऊन प्रदर्शन करून आणि डोक्यावर ग्रंथाची मिरवणूक काढली. मायबाप भाग्यशाली असायला देह, ज्यांचा देह ग्रंथ मिरवणूक हनुमंत सारखी कृपा, हनुमंतासाठी दूरदृष्टी, हनुमंत सारखं दास्यत्व जीवनामध्ये आणा. आम्ही कथा ऐकायला यायचो तेव्हा हनुमान राहायचे, ते हनुमान येऊन गेले. हनुमान, हे हनुमान होते तुम्ही एकदा. हनुमान अजून येणार बाकी आहेत. आणि ऐका काय गोड
दृष्टांत मायबाप भगवंताची पूर्ण वंशावळी माझ्या या शिवाला सांगितली आणि पार्वती माता सांगते, सांगा मला कोण राजा दशरथ? ऐका, राजा दशरथ म्हणजे तोच राजा दशरथ जेव्हा इंद्रावर काही संकट आलं का राजा दशरथ त्या इंद्राच्या मदतीला सुद्धा जायचा. जगावर काही संकट आलं तर राजा दशरथ मदतीसाठी सगळ्यांना मदत करायचा. पण राजा दशरथ अर्धांगिनी, पण राजा दशरथाला पुत्र प्राप्ती नाही, संतान कोणती नाही. राजा दशरथ फार दुखी, फार दुखी, फार दुखी. पण काय करणार, हा गोड प्रसंग. राजा असा म्हणून काय झाला, पण जीवनात त्यांच्याकडे सुद्धा चूक झाली मायबाबा. ऐका, राजाचा धर्म आहे शिकार करणं. राजाचा धर्म काय आहे? शिकार करणं. आणि राजा एक दिवस शिकारीला गेला. फार गोड प्रसंग. कधी कधी आपल्याकडनं चूक होते, यात काय विशेष. देवाचा बाप आहे त्याच्याकडनं सुद्धा चूक झालेली आहे. देवाचा बाप, ब्रह्मांड नायकाचा बाप राजा दशरथ शिकार करताय. राजा दशरथाला वाटलं शिकार केल्याशिवाय घरी जायचं नाही. राजा दशरथाजवळ एक कला होती, शब्दबाण ब्रह्मांड म्हणतात त्याला कलेला. आवाजाच्या दिशेनं बाण मारला की बरोबर बाण त्या ठिकाणी पोहोचतो. शब्दबाण प्रमाणे ही कला ज्या पद्धतीनं त्रेतायुगामध्ये राजा दशरथाकडे होती, कलियुगात तीच कला पृथ्वीराज चव्हाणांकडे होती. पृथ्वीराज चव्हाणांकडे ती कला होती. पृथ्वीराज चव्हाणांना जेव्हा मोहम्मद घुरीनं पकडलेलं होतं, तोच मोहम्मद घुरी ज्याला पृथ्वीराज चव्हाणांना 21 वेळा जीवनदान दिलं. पण आपल्याच गद्दार, आपल्याच हिंदुस्थानचा गद्दार जयचंद, कारण जयचंदाची मुलगी पृथ्वीराज चव्हाणांसोबत विवाह केला म्हणून त्याचा राग त्या जयचंदाला आला होता आणि तो जयचंद मोहम्मद घुरीला मिळून गेला होता. पृथ्वीराज चव्हाणांना जेव्हा मोहम्मद घुरी घेऊन जातो आपल्या राष्ट्रामध्ये, मोगल सल्तनत मध्ये, पृथ्वीराज चव्हाणांची दोघं डोळे बांधण्यात येतात आणि सांगतात तिथलं सैन्य की आम्हाला पृथ्वीराज चव्हाणांकडून एक कला बघायची की असा पृथ्वीराज चव्हाण आहे की आवाजाच्या दिशेनं बाण सोडतो तरी सुद्धा घात करतो. तेव्हा सगळे लोक म्हणतात पृथ्वीराज चव्हाणाने एक बाण चालवावा. पृथ्वीराज चव्हाणांचा असणारा कवी, आणि तो कवी ज्या पद्धतीनं अंतर सांगतो, शब्द. राजा किती दूर बसला, मोहम्मद घुरी बसलाय समोर सिंहासनावरती आणि कवीला सांगितलं 4 गज अंगुल, म्हणजे 4 गज म्हणजे 4 हत्ती एवढा दूर बसलेला आहे. 4 गज 1 अंगुल, 4 हत्ती आणि 1 अंगुल 1 बीत एवढं अंतर आहे. आणि पृथ्वीराज चव्हाणाला कळलं, अफाट सैन्य, अफाट सरसेनापती सगळे, मोहम्मद घुरी बसलाय, बाण लावलेला आहे आणि बरोबर त्या मोहम्मद घुरीच्या कंठामध्ये घातला आणि कंठस्नान केलं त्या मोहम्मद घुरीचं. हीच कला त्रेतायुगामध्ये राजा दशरथाकडे होती. संध्याकाळची वेळ झाली, राजा दशरथाला सावज मिळालं नाही, शिकार मिळाली नाही. राजा दशरथ घराकडे परततात, पण विचार करतात अरे मी शिकारी, मी क्षत्रिय, जर मी शिकार करू शकणार नाही तर मग क्षत्रिय धर्माचा अपमान आहे. राजा दशरथ एका झाडावर बसतात, विचार करतात, समोर नदी आहे, कोणीतरी सावध येईल, शिकार येईल पाणी पिण्याच्या बेतानं, आणि बरोबर आवाज आला का आवाजाच्या दिशेने मी बाण मारेन.
एकदाचा इकडचा प्रसंग चालू आहे. बाळ श्रावण, काय नाव असेल हो मुलाचं नाव? श्रावण. इतका परम पवित्र आहे ते नाव. 12 महिन्यांमध्ये एका महिन्याला श्रावण नाव देण्यात आलं. इतका परम पवित्र महिना म्हणजे कोणता? श्रावण. आणि त्या श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना त्याच ठिकाणी काशी यात्राला घेऊन येत आहे. बाळ श्रावण ऐका त्याचे गुण, आई बाप नडेवान जातो काशीला फिरून. बाळ श्रावण नदीच्या तीराला जात आहे. आणि त्याच तीराच्या ठिकाणी सावधाची वाट बघतोय. कोण बघतोय? राजा दशरथ. राजा दशरथ वाट बघतोय माझा बाप. आणि राजा दशरथानं विचार केला, सावध आलं नाही. तेवढ्यात बाळ श्रावण येतो. बाळ श्रावण पाणी घेण्यासाठी येत आहे. संध्याकाळची वेळ आणि बाळ श्रावण रायवडिलांसाठीच पाणी घ्यावं म्हणून त्या नदीच्या तीरावरती गेलेला आहे. शरीर नदीचे तीर आहे आणि स्वतः पाणी नाही दिलं आणि तीरावरती आलाय. पाण्याची तहान लागली, पण माझी आई आणि वडील पाणी पिणार तेव्हाच मी पाणी पिईन. नदीजवळ आलाय. हातामध्ये कमंडलू आहे, पात्र आहे आणि नदीच्या त्या पाण्यामध्ये कमंडलू शिरलं. आवाज आला बुडबुड आणि त्याकडे सर्व राजा दशरथाला आवाज. राजा दशरथाला वाटलं या शरीर नदीच्या तीरावरती कोणीतरी आले, कोणीतरी सावध. संध्याकाळची वेळ आणि कोणीतरी पाणी पित आहे. कोणताही विचार केला नाही बाबा. राजा दशरथानं शब्दविधी बाण ही कला वापरून त्या आवाजाच्या दिशेनं बाण मारला आणि राजा दशरथानं मारलेला बाण त्या श्रावणाच्या कंठामध्ये शिरछेद करून गेला. बाबा आई बाबा श्रावण झाला फिरती. राजा दशरथाला वाटलं अरे प्राण्याला मारलेला बाण आणि आई बाबा म्हणतो कदाचित माझ्या हाताला पाप नसेल झालावं. मग तो समोर येतो राजा दशरथ. बघतो कोण 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 या देवाला बाळ श्रावण म्हणतात. राजन आपण कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ. राजा घात केला रे, तू माझा घात केला रे. तू नुसता माझा तुम्ही प्राण घेतला. एका बाणात 3 जणांना मारलं तू राजा. कोण तू?
मी श्रावण, माझ्या एवढे आंधळे, त्या आंधळे आई वडिलांना मी काशी यात्रेसाठी घेऊन जात आहे. त्यांना तहान लागली, संध्याकाळची वेळ आहे. माझी आई म्हणाली, माझे बाबा म्हणाले पाणी घेऊन येणे बाळ श्रावण. मी पाणी घेण्यासाठी या शरीर किनावरती आलो आणि काय काळा काळा घातला. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. राजा तुम्हाला पान मारणार आहे, मी त्याचा प्राण होणार. आता मी पाणी सुद्धा नाही पिलं. माझी इच्छा होती माझे आई वडील जेव्हा पाणी पितील तेव्हाच मी पाणी पिईल. काही नाम राजा दशरथ म्हणतो मला माफ कर. अरे मी तर माफ करेल, पण ज्यांनी मला जन्माला घातला ते तुला माफ नाही करणार. पण असो, माझे आई वडील ते श्रावण श्रावण करत गतप्राण होतील हे पाणी त्यांना दिले. राजा दशरथ पाणी हातात घेतो तेव्हा बाळ श्रावण म्हणतो, राजा जोपर्यंत माझी आई वडील पाणी पिती ना तोपर्यंत त्यांना सांगू नको की मी दशरथ आहे म्हणून. राजा दशरथाला तो विचार केला, पाणी घेतलं, श्रावणाची माफी मागितली. भरतखंड नरदेव प्राप्ती तवती भाग्याचीच संपत्ती अशा नरवीराला प्रणाम केला आणि राजा दशरथ पाणी घेऊन जातोय मायबाप त्या थबकल्या पाहुण्याने राजा दशरथ त्या श्रावणाच्या आई वडिलांकडे गेला. समोर दिसले त्यांना डोळे आंधळे, आवाजाची जाऊन झाली आणि अर्धांगी कोणी कोणी श्रावण आला ग बापाने आवाज दिला, बाळ श्रावण. अरे म्हणते बाळा आलास तू पाणी आणलं का पाणी आणलं का. अरे बोलत नाही, हे बोलत नाही. आपला बाळ नसेल का. अरे कोण तू कोण. बोलत नाही पाणी घ्या असंही म्हणता येत नाही. राजा दशरथ थरकाप झालेला राजा दशरथाच्या मुंग्यांच्या रंगात नाचू लागला. डोळ्यातून अश्रू वाहत आहे. डबडबे अश्रूने राजा दशरथ म्हणतो, माई या विहाराला राजा दशरथ म्हणतात, आमचा बाळ कुठे, आमचा बाळ कुठे. आई तुमच्या बाळाचा माझा शब्द किती बाणानं घात केला, एक शिकार समर्पित केला, कंठस्नान केलं. बाबा मी राजा दशरथ तुम्हाला काशीची यात्रा करून देतो. मी राजा दशरथ तुम्हाला शरण देतो. राजा दशरथ म्हणतात मला सगळं तुमच्यासाठी समर्पण करतो. आई मला आई वडील आहेत, मला सुद्धा मुलबाळ नाही. मुलाप्रमाणे तुमचा सांभाळ करेल मी, तुम्हाला अयोध्येत घेऊन जाईल. तेव्हा आई म्हणते, राजन तू कितीही राजा असशील पण आमच्या बाळाची सर तुला येणार नाही रे. आमच्या बाळानं आमच्यासाठी स्वतःचा देह त्याग करून पायी काशी यात्रेला घेऊन जात आहे. आणि जगाच्या इतिहासामध्ये असा बाळ जन्माला येण्यासाठी त्या आईची कुस तेवढी पवित्र लागेल, एवढी कुस पवित्र असताना आमचा बाळ गतप्राण केला रे. राजा आम्ही पाणी पित नाही, आम्ही श्रावणाचा धावा करणार. ज्या पद्धतीने आमच्या बाळानं आमचं पाणी घेण्यासाठी गेला, स्वतःने सुद्धा पाणी ग्रहण केलं नसेल, जसा माझा बाळ बिगर पाण्याचा गेला तसा आम्ही पाणी न पिता गतप्राण होणार. आणि श्रावण 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 असं म्हणूनच गतप्राण होणार. पण राजा दशरथ ऐक, तुला शाप देतो मी. बाळ श्रावण पिता आणि माता तुला शाप देतो. राजा तुझ्या सुद्धा अंत तुझ्या मुलाच्या नावानं, तुझ्या मुलाच्या खऱ्या अर्थानं तुझ्या मुलाच्यावर प्रेम करतो. त्या मुलाचं नाव घेता घेता तुझा सुद्धा अंत होईल. अशा राजा दशरथ
एका डोळ्यामध्ये सुख असले, एका डोळ्यामध्ये दुःखाचे असले. सुख असले याच्यासाठी आणि दुःख असले याच्यासाठी. यांनी मला दिलेला शाप आहे. हे दुःख आहे, मी मरणार. केव्हा मरणार? जो मला मुलगा ज्याचं प्रेम माझ्यावर असेल त्याच्या नावाने मरणार. हे दुःख आहे. पण सुख हे आहे माय बाप की किमान मला पुत्र तरी होईल. एका डोळ्यामध्ये अश्रू सुखाचे, एका डोळ्यामध्ये दुःख अश्रू. राजा दशरथ घरी येतात. तिघ पत्न्या राजा दशरथाला विचारतात, आज फार तुम्ही नाराज दिसताय, काय कारण? आणि राजा दशरथाने सांगितलं सगळं परिणाम त्या तिघ राणींना सांगितलं. आणि तेव्हा त्या तिघ राणी म्हणतात, तरी सुद्धा राजन आपल्या घरात बाळ येईल, आनंद माना. दुःखात सुद्धा सुख मानतात. त्याला सियावर रामचंद्रांची वडील म्हणतात. किती दुःख आलं तरी सुद्धा एखाद्या माईला वाटत असेल ना, एवढं दुःख आहे माझ्या जीवनात, राखेलचा डबा घेऊन दोन्ही घेऊ असं जर दुःख वाटत असेल, तेव्हा त्या माईनं फक्त रामायण काढा. आणि रामायणात फक्त खऱ्या अर्थाने तुम्हाला बघायचं असेल तर त्यावेळेस फक्त आणि फक्त सीता मातेचं वनवास आणि सीतेचं दृश्य डोळ्यासमोर आला. जगत पिता ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे, तरी सुद्धा तिला वनवास आहे. आपल्या सारख्यांना काय? राजा दशरथ म्हणतात, ठीक आहे, आनंद झाला, आनंद झाला. आपल्याला सांगितलं होतं मुलबाळ होणार नाही, पण ऋषीचा शब्द खोटा ठरणार नाही. उत्तरायण चालू झालं. सूर्यानं उत्तरायणमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं वशिष्ठ महाराज येतात. आणि वशिष्ठ महाराजांना सुद्धा चिंता असते. वशिष्ठ महाराजांना मुलबाळ झाले. महाराज लोकांना कशी चिंता असते बघा. महाराज लोकांना कशी चिंता असते, मला मुलबाळ झाले पण राजाला नाही. राजा होता म्हणून माझं भागलं. आणि राजाला जर मुलगा झाला आणि माझ्या घरात कुठं जायचं, त्याचे भागलं पाहिजे म्हणून त्याला चिंता होती. कौशल्या माता आली, कैकेयी माता आली, सुमित्रा माता आली. आणि तिघ जण सांगतात, महाराज ऋषीवर काही कृपा करा आमच्यावर, काही कृपा करा आमच्यावर. काय कृपा, काय कृपा? आमच्या घरामध्ये बाळ आलं पाहिजे. मग तेव्हा वशिष्ठ मुनी सांगतात, येईल, तो क्षण येईल, त्याच्यासाठी एक काम करावं लागेल. ऋषी अथर्ववेद ज्ञाता, अथर्ववेद ज्ञाता असे असणारे शृंग मुनी त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करा आणि त्यांना इथं बोलवा आणि अयोध्येमध्ये पुत्र कामिष्ठी यज्ञ घाला आणि त्या यज्ञापासूनच तुम्हाला खऱ्या अर्थानं मुलबाळ प्राप्त होतील. कोणी सांगितलं? वशिष्ठ. महाराज दशरथ तयार होतात, रथ घेऊन जाऊ, रथावर बसू आणि शृंगमुनीला घेऊन येऊ. तेव्हा राजन, शृंगमुनी म्हणजे ध्याता आहे, त्याच्याजवळ जाताना नम्रता पाहिजे. राजन, तुम्ही पायात पायतन सुद्धा घेऊ नका, सैन्य घेऊन जाऊ नका आणि नम्रतेने त्यांना आणा. कुणाला? शृंगमुनीला. आणि शृंगमुनीला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आणण्यात आलेले. अयोध्येमध्ये पुत्र कामिष्ठी यज्ञ पूर्णपणे संपन्न होत आहे आणि सगळे ऋषीवर आहुती देत आहेत, सगळे ऋषीवर आहुती देत आहेत. आणि त्या पुत्र कामिष्ठी यज्ञामध्ये भगवान शिवाचं आव्हान होत आहे. नम शिवाय, नम शिवाय, हरे हरे. नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हरे हरे बोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, नमः शिवाय, हरे हरे नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हरे हरे नमः शिवाय. सियावर रामचंद्र भगवान की. नमो पार, बोलो बोलो.
पण मात्र लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं भोलेनाथांचं आव्हान केलं. पुत्र कामेष्टी यज्ञ होत आहे बघा. पूर्वी यज्ञ केले तर पाऊस पडायचे, पर्जन्यमान राहायचं. पुत्र होत नसेल तर पुत्र कामेष्टी यज्ञ केलेला आहे आणि पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये सगळेजण आहुती देत आहेत. प्रत्येक जण आहुती देत आहे. माता कैकेयी, माता सुमित्रा, माता कौशल्या तिघजण त्या ठिकाणी विराजमान आहे. आणि राजा दशरथ आव्हान करतोय, देवादिदेव महादेव प्रसन्न व्हा, देवादिदेव ब्रह्माजी प्रसन्न व्हा, देवादिदेव विष्णू भगवान प्रसन्न व्हा. सगळेजण आव्हान करतायत. आणि खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा होण्यासाठी सुद्धा, भगवंताची कृपा होण्यासाठी सुद्धा परम पवित्र काम करावं लागतं. कोणाच्याही घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला नाही येत नाही. कुणाच्या घरी नाही येत छत्रपती शिवाजी महाराज. आई सांगते बाळाला, बाळ छत्रपती शिवाजी व्हायचं असतं. काय म्हणते आई? दासबाळाला काय म्हणते आई? छत्रपती शिवाजी व्हायचं असतं. बाळ बाळ तू जेव्हा शाळेत जाशील ना, शाळेत जाताना बसमध्ये बसशील, पुढेही बसायचं नसतं, मागेही बसायचं नसतं, मध्येच बसायचं असतं. कारण काय? पुढून गाडी ठोकली किंवा मागून गाडी ठोकली, आपण मात्र मध्ये वाचायचं असतं. बाळ बोला, बाळ छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असतं. शाळेत गेला ना, शाळेत दोन मुलांचे भांडण चालू असेल ना, तर यालाही सांगायचं नसतं शांत बस, त्यालाही सांगायचं नसतं शांत बस. फक्त आणि फक्त टकमक टकमक गंमत बघायची असते. आणि बाळ काय व्हायचं असतं? बोला, छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं. शाळा सुटली, घरी आला. घरी आल्यानंतर एखाद्या घराला कोणी किंवा लागली असेल आग, तर आग लागल्यानंतर धावाधाव करायची नसते, बोंबाबोंब करायची नसते, पाणी तर मुळीच टाकायचं नसतं. फक्त एकच टकमक टकमक गंमत बघायची असते. बाळ बोला बोला, बाळ छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असतं. बाळ म्हणतो आईला, माय तू काय म्हणते मला? बाळ छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असतं. मी म्हणतो आई, बाळानं छत्रपती शिवाजी महाराज होण्याच्या अगोदर आईनं जिजाऊ साहेब व्हायचं असतं. ऊस थोडी पवित्र असते मायबाप, ती ऊस थोडी पवित्र असते. यज्ञ केलेला आहे, यज्ञ केल्यामुळे पुत्र कामिष्टी यज्ञ पान आहे का? पान पुत्र कामिष्टी यज्ञ तयार झालेला आहे मायबाप. आणि ते यज्ञ पूर्णपणे आहुती देत आहे. आणि पुत्र कामिष्टी यज्ञामध्ये भगवान सूर्यनारायण त्या ठिकाणी तप्त अशा अग्नीमधून प्रकट झालेले आहेत मायबाप. आणि प्रकट होऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रसाद दिलेला आहे. तो प्रसाद 3 भागामध्ये विभागला गेला. एक भाग कौशल्याला दिलेला आहे, एक भाग माता सुमित्राला दिलेला आहे आणि एक भाग माता कैकेयीला दिलेला आहे. पण काय योग, तिघांना असं हातामध्ये धरलेला आहे. तो एक भाग कैकेयी मातेचा घारीनं झळपला आणि घार घेऊन गेली. 2 भाग फक्त उरले. कैकेयी माता रडायला लागली. तेव्हा माता सुमित्रेने थोडा दिला आणि माता कौशल्याने थोडा दिला. म्हणजे कौशल्याकडे थोडा, सुमित्रेकडे थोडा आणि त्याच्यापेक्षा 2 भाग कुणाकडे जास्त? कैकेयी माताकडे. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस तिघांनी तो प्रसाद खाल्लेला आहे मायबाप. आणि त्यानंतर त्यांना खऱ्या अर्थानं गर्भधारणा झाली मायबाप. आणि चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी भगवान स्वतः अवतीर्ण होतात आणि माता कौशल्या एक पुत्र प्राप्त होतो, सुमित्रेला एक पुत्र प्राप्त होतो. आणि जिला 2 हिस्से भेटले कैकेयी मातेला, तिला 2 पुत्र प्राप्त होतात. आणि ते 4ही मुलं जणू खेळतायत खेळतायत खेळतायत. आणि त्याच्यातला एक पुत्र मोठा कौशल्याचा वशिष्ठांना बोलवण्यात आलं, याचं नाव काय ठेवायचं? आणि तो कौशल्याचा मोठा पुत्र आपल्यामध्ये येत आहे, त्याचं स्तवन करा.
हे राम जन्मला ग सखे राम जन्मला हे राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय. खऱ्या अर्थानं पिवळाच पितांबर धारण केलेला होता.
जोरात टाळ्या वाजवा. एक गाडी त्याच्यासाठी आणि दुसरी गाडी त्याच्या आईवडिलांसाठी. बोलो सियावर रामचंद्र भगवान. रामचंद्राचा जन्म झालेला आहे.